हॅलो फ्रेंड्स, इव्हा एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी उमेश पागरूत. आज आपणासमोर वेब लेक्चर सिरीजमध्ये ए सी मोटर रिवाइंडिंगबद्दल तांत्रिक माहिती सांगणार आहे. या माहितीचा अभ्यासाकरता व तुमच्या रोजगाराकरता फायदा करून घ्या. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, आज आपण ए सी मोटर रिवाइंडिंग या विषयामध्ये आधुनिक इलेक्ट्रिक मोटर वाइंडिंग मशीनची माहिती पाहू. पारंपरिक पद्धतीने म्हणजे हाताद्वारे ज्या वाइंडिंग केल्या जात होत्या त्या अधिक कौशल्यपूर्ण करण्याकरता वाइंडिंग करण्याकरता आता मशीन्स वापरल्या जातात. उदाहरणार्थ सिलिंग फॅनचे स्टेटर व आर्मेचर वाइंडिंग करणारे मशीन तर लहान शहरात व ग्रामीण भागातही उपलब्ध आहेत. परंतु काही अतिआधुनिक वाइंडिंग मशीनद्वारे मोटरच्या स्टेटरची संपूर्ण प्रक्रियाच मशीनद्वारे केली जाते. संपूर्ण प्रक्रियेचा अर्थ असा, त्याच्यामध्ये इन्सुलेशन पेपरचं इन्सर्शन, कॉईलचं इन्सर्शन, विजेसचं पॅकिंग इत्यादी. ज्यामध्ये स्लॉटमध्ये पेपर टाकण्यापासून तर वाइंडिंगचे कनेक्शन्स मशीनद्वारे केले जातात. अशा मशीनमध्ये 4 किंवा 8 वाइंडिंग हेड असतात, ज्याद्वारे वेगवेगळ्या ग्रुपमधील कॉईल एकाच वेळी वाइंडिंग केल्या जातात. तसेच मल्टीलेयर वायरने सुद्धा वाइंडिंग करता येते. या मशीनद्वारे एकानंतर एक अशा पद्धतीने वाइंडिंग केले जाते. उदाहरणार्थ सुरुवातीस पूर्णतः रनिंग वाइंडिंग केल्या जाईल, त्यानंतर पूर्णतः स्टार्टिंग वाइंडिंग कंप्लीट केल्या जाईल. अनेक कॉईल एकाच वेळी बसविणारे स्पिंडल आधुनिक मोटरद्वारा ॲटोमॅटिक कॉम्प्युटराइज पद्धतीने नियंत्रित केल्या जातात. कॉम्प्युटराइज मशीन याचा अर्थ असा की तुम्हाला ज्या पद्धतीची वाइंडिंग करायची आहे त्या पद्धतीचा प्रोग्राम त्यामध्ये फीड केला जातो व तो जो फीड केलेला प्रोग्राम असतो त्यानुसार वाइंडिंग केल्या जाते. स्लॉटमध्ये पेपर बसविणे, कॉईल बसविणे, वायर कापणे, वायरला योग्य टेन्शन देणे, तसेच कॉईलला क्रम देणे, ही सर्व कामे मशीनद्वारे केली जातात. अशा पद्धतीने वाइंडिंग अचूक, तंतोतंत व कमी वेळात केली जाते. विकसित नकाशा तयार करणे. वाइंडिंग करता टोटल प्लॅन तयार करणे असंही याला आपल्याला म्हणता येईल. जवळपास सगळ्या 3 फेज मोटारीची वाइंडिंग ही सिंगल लेअर किंवा डबल लेअर असते. त्या कॉईल अशा प्रकारे जोडलेल्या असतात की जेणेकरून 3 वेगवेगळ्या वाइंडिंग लीड तयार होतात व त्या प्रत्येक वाइंडिंग लीडमध्ये सारखेच वेढे असतात. वेढे म्हणजे टर्न्स असतात. वाइंडिंगचा विकसित नकाशा तयार करताना खालील मुद्दे लक्षात ठेवावे. पहिला मुद्दा आहे, प्रत्येक फेजमध्ये सारख्याच कॉईल असाव्या व पूर्ण वाइंडिंगच्या 1/3 असाव्या, कारण पूर्ण वाइंडिंग ही 3 फेजची असल्यामुळे पूर्ण वाइंडिंगच्या त्या 1/3 असायला पाहिजेत. मुद्दा क्रमांक 2, वाइंडिंगमध्ये चुंबकीय ध्रुवांचा समतोल असावा, म्हणजे NS हे जे कॉम्बिनेशन मॅग्नेटिक पोलचं आहे ते साधल्या गेलेलं असावं. तिसरा मुद्दा आहे, तिन्ही वाइंडिंगमध्ये 120 डिग्रीज इलेक्ट्रिकल इतका फेज अंतर असावे. चौथा मुद्दा आहे, वाइंडिंगमध्ये जवळचे पोल हे दक्षिण व
उत्तर ध्रुव साधणारे असावे. कोणतेही दोन दक्षिण दक्षिण किंवा उत्तर उत्तर पोल जवळ असता कामा नये. गणना म्हणजे वाइंडिंगच्या संबंधित आपण करणारे कॅल्क्युलेशन. प्रथम कॉईल ग्रुप काढा. कॉईल ग्रुपचं सूत्र आहे पोलची संख्या डिवायडेड बाय फेज. समजा जर 6 पोलची मोटर असेल आणि 3 फेज सप्लाय असेल तर तो कॉईल ग्रुप झाला 2. सेकंड, एका ग्रुपमधील कॉइल्स काढा. टोटल कॉईल भागीला ग्रुप. समजा 20 कॉइल्स असतील आणि ग्रुप 2 असतील तर एक ग्रुपमधील कॉईल 20 भागीला 2 बरोबर 10 इतके होतील. एका फेजमधील कॉईल म्हणजे एकूण कॉइल्स भागीला फेज. समजा 18 कॉइल्स आहेत, 3 फेजची मोटर आहे तर 18 भागीला 3 बरोबर 6. चौथा मुद्दा आहे कॉईल पिच काढा व कॉईल स्पॅन काढा. पाचवा मुद्दा आहे वाइंडिंग टेबल तयार करून विकसित नकाशा तयार करा. सहावा मुद्दा आहे लगतच्या कॉईल सिरीजमध्ये जोडून कॉईल ग्रुप तयार करा. सर्व 3 फेज मोटरमध्ये 3 कॉईल ग्रुप असतात, त्यापैकी एका फेजसाठी एक ग्रुप असतो. सातवा मुद्दा आहे फेजचे शेवट आणि सुरुवात असे कनेक्शन करा. त्यामुळे एकानंतर एक असे दक्षिण आणि उत्तर ध्रुव तयार होतात. शेवट आणि सुरुवात किंवा सुरुवात आणि शेवट अशा पद्धतीचं कनेक्शन करू नये, कारण अशा पद्धतीचं कनेक्शन केलं तर सिमिलर म्हणजे सारखे पोल्स तयार होतील. आठवा मुद्दा आहे ए म्हणजे पहिल्या फेजच्या सुरुवातीचे टोक व शेवटचे टोक हे फ्लेक्झिबल वायरने जोडून टर्मिनल बॉक्सवर आणलेले असणे गरजेचे आहे. नववा मुद्दा आहे त्याचप्रमाणे बी फेज व सी फेज ग्रुपचे टोके आणून टर्मिनल बॉक्सवर जोडा, जेणेकरून तिन्ही फेजचे 3 सेपरेट कनेक्शन्सचे वायरचे टोके उपलब्ध असतील. 10वा मुद्दा आहे बी फेजमधून वाहणारा करंट हा सी व ए फेजच्या विरुद्ध दिशेने असावयास हवा. हाच क्रम उलटासुद्धा करता येतो. सी फेजमधून वाहणारा करंट हा बी व ए फेजच्या विरुद्ध दिशेने असावयास हवा, किंवा ए फेजमधून वाहणारा करंट हा बी व सी फेजच्या विरुद्ध दिशेने असावयास हवा. 11वा मुद्दा आहे फेज कनेक्शन हे स्टार पद्धतीने किंवा डेल्टा पद्धतीने करा. कनेक्शन करताना कोणतीही स्टार किंवा डेल्टा ही एकच पद्धती वापरावी. 12वा मुद्दा आहे डेल्टा कनेक्शनची जोडणी करण्याकरिता प्रत्येक फेजचे शेवटचे टोक हे दुसऱ्या फेजच्या सुरुवातीच्या टोकाला जोडा. 13वा मुद्दा आहे सर्व कनेक्शन जोडून व्यवस्थित सोल्डरिंग करा. सोल्डरिंग ही महत्त्वाची बाब आहे, जेणेकरून तिथे लूज कॉन्टॅक्ट राहणार नाही, जॉईंट हा फर्म असेल. 14वा मुद्दा आहे प्रत्येक कॉईल ग्रुप आणि वाइंडिंगची शॉर्ट सर्किट, ओपन सर्किट व अर्थ फॉल्ट टेस्ट घ्या. टेस्टिंग घेतल्यामुळे वाइंडिंगची उपयोगिता ही सिद्ध होते व वाइंडिंगचा परफॉर्मन्स आपल्याला चेक करता येतो. शेवटचा मुद्दा प्रत्येक सोल्डर केलेल्या जॉईंटवरती स्लीव चढवून इन्सुलेटेड करा.
स्टेटर वाइंडिंगचा सराव करणे, अर्थात विकसित नकाशाबद्दल जी गणना करायची आहे त्याबद्दलचं हे उदाहरण आहे. 3 फेज 50 हर्ट्ज 4 पोल 24 स्लॉट सिंगल लेअर बॅलन्स वाइंडिंग डाटाची गणना करा. आता हे उदाहरण आपण खालील पद्धतीने सोडूया. 3 फेज वाइंडिंग हे 3 सिंगल फेज वाइंडिंग एकमेकापासून 120 डिग्रीज इलेक्ट्रिकल अंतरावर केलेली जोडणी असते. त्यामुळे वाहणाऱ्या प्रवाहात 120 डिग्रीज इलेक्ट्रिकल फेज डिफरन्स असतो. 3 फेज वाइंडिंग म्हणजे कंडक्टरची अशी जोडणी असते की ज्याद्वारे चुंबकीय, यांत्रिक आणि विद्युत समतोल साधला जातो. म्हणजे हे बॅलन्स वाइंडिंग असा याचा अर्थ आहे. सिंगल लेअरची रचना साधी सोपी असते. त्यामुळे AC मशीनमध्ये अशा प्रकारच्या वाइंडिंगचा जास्त उपयोग होतो. याची गणना पाहू. पहिल्यांदा याचे कॉईल ग्रुप काढू. म्हणजे पोल मल्टिप्लाइड बाय फेज. ही 4 पोलची मोटर आहे. 3 फेज आहेत म्हणून कॉईल ग्रुप हा 12चा होतो. कॉईलची संख्या, मोटरमध्ये जितके स्लॉट्स असतील त्याला जर 2ने भागितले तर कॉईलची संख्या मिळते. 24 स्लॉट आहेत, त्याला 2ने भागितलं असता 12 ही त्या मोटरमधली कॉईलची संख्या होते. कॉईल प्रति फेज म्हणजे टोटल कॉईलची संख्या ही 12 आणि फेज 3 म्हणजे कॉईल प्रति फेज हे 4 झाले. कॉईल प्रति ग्रुप ते पण टोटल 12 कॉईल आहेत, ग्रुपसुद्धा 12 आहेत. म्हणजे कॉईल प्रति ग्रुप हा 1 झाला. कॉईल प्रति पोल म्हणजे टोटल कॉईल 12 आहेत, पोल 4 आहेत. म्हणजे कॉईल प्रति पोल हे 3 झालेत. पोल पिच म्हणजेच स्लॉट डिवायडेड बाय पोल. 24 स्लॉट्स आहेत, 4 पोल आहेत. म्हणजे पोल पिच ही 6 झाली. कॉईल पिच म्हणजे एकूण स्लॉट डिवायडेड बाय एकूण पोल, त्यामध्ये प्लस आणि -1. एकूण स्लॉट्स आहेत 24, एकूण पोल आहेत 4, त्यामध्ये +-1 म्हणजे 6. 24/4 म्हणजे 6 अधिक +-1 म्हणजे कॉईलची पीच ही आपल्याला एकतर 6 + 1 = 7 ठेवता येते किंवा 6 - 1 = 5 ठेवता येते. लक्षात ठेवा, सिंगल लेअर मोटर रिवाइंडिंग करताना कॉईल पीच नेहमी विषम घ्यावा. 8वा मुद्दा आहे कॉईल स्पॅन हा 1 ते 8 घ्यावा किंवा 1 ते 6 घ्यावा. कॉईल पेचपेक्षा 1 मोठा. मोटर रिवाइंडिंग करताना कॉईल पीच जुन्या वाइंडिंग प्रमाणे असावी. स्लॉटमधील डिग्री, टोटल डिग्री 360 असते, डिवायडेड बाय स्लॉटची जोडी म्हणजे 360 मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय 24. 30 डिग्री हा स्लॉटची डिग्री आहे. 10वा मुद्दा 120 इलेक्ट्रिकल डिग्रीसाठी लागणारे स्लॉट म्हणजे फेज डिस्प्लेसमेंट किती आहे, तर 120 डिग्रीज डिवायडेड बाय स्लॉटमधील जी डिग्री आहे 30 डिग्रीज म्हणजे 4 स्लॉट हे एका फेजसाठी लागतील. 11वा मुद्दा आहे 2 फेजमधील अंतर हे 4 स्लॉट इतका आहे. 3 फेज आहेत, 120 डिग्रीज
इलेक्ट्रिकल डिग्री सेपरेशन आहे, म्हणून 4 स्लॉट्स हे 2 फेजमधील अंतर आहे. आता याचा वाइंडिंग टेबल पाहू आपण. म्हणजे फेज आर करता स्लॉट नंबर 1 असेल, तर फेज वाय हा स्लॉट नंबर 5 पासून सुरू होईल, कारण 2 फेजमधील अंतर 4 स्लॉट आहे. आणि फेज बी ची सुरुवात ही 9 नंबरपासून होईल, कारण 5 अधिक 4 बरोबर 9 असे होतात. या वाइंडिंग टेबलमध्ये बघा आता, लेफ्ट हँड साईडला जो कॉलम दिलेला आहे तो मॅग्नेटिक पोल्स आहेत, NS म्हणजे 4 पोलची ही मोटर आहे. 3 फेज आहे, RYB राईट हँड साईडला अप्पर साईडच्या रोमध्ये RYB लिहिलेले आहेत. आरच्या जर कॉलममध्ये बघितलं तर पहिली कॉईल साईड 1 ते 6, वायच्या कॉलममध्ये जर पाहिलं तर कॉईल साईड 5 ते 10, कारण 1 अधिक 4 बरोबर 5. 4 हे स्लॉटचं डिफरन्स आहे. 6 अधिक 4 बरोबर 10, म्हणून वायच्या कॉलममध्ये सेकंड रोमध्ये आपल्याला कॉईल साईड 5 ते 10 दिसेल. बीच्या कॉलममध्ये कॉईल साईड ही 9 ते 14 आपण लिहिलेली आहे, कारण 2 फेजमधील अंतर 4 स्लॉट आहे. वायची जी कॉईल साईड आहे 5 + 4 म्हणजे 9 आणि 10 + 4 म्हणजे 14. अशा पद्धतीने 9 to 14 आहे. RYBचा जर एकत्रित विचार केला 1 to 6, 5 to 10, 9 to 14. आता त्यानंतर आर खाली येणारी जी कॉईल साईड आहे ती होईल 7 ते 12, कारण 5 ही पोल पिच आहे. त्यानंतर आर फेजमध्येच येणारी कॉईल साईड 12च्या नंतर लगेच 13 अधिक 5 बरोबर 18. त्याच्या खाली 18च्या नंतर लगेच 19 अधिक 5 बरोबर 24. या सर्व कॉईल साईड्समध्ये 4 स्लॉटचं अंतर ॲड केलं असताना वाय फेजमध्ये यस पोलच्या अंडर 11 to 16, बी पोलच्या अंडर 15 to 20 ह्या कॉईल साईड्स येतील. आर फेजच्या अंडर एन पोलमध्ये कॉईल साईड्स 13 ते 18, वाय फेजमध्ये 17 ते 22 आणि बी फेजमध्ये 21 ते 2, कारण इथे कॉईल साईड्स ह्या त्याच्यापेक्षा जास्त नसल्यामुळे 24पेक्षा जास्त नसल्यामुळे 21 ते 2 ह्या येतील. त्यानंतर आर फेजमध्ये 19 ते 24, वाय फेजमध्ये 23 ते 4 आणि बी फेजमध्ये 3 ते 8. दुसरं उदाहरण पाहू. 3 फेज 24 स्लॉट 4 पोलसाठी डबल लेअर वाइंडिंगचा विकसित नकाशा तयार करा. गणना म्हणजे त्याचे कॅल्क्युलेशन्स. एकूण कॉईल 24, त्याचा कॉईल ग्रुप म्हणजे पोल मल्टिप्लाइड बाय फेज 4 × 3, त्याचा कॉईल ग्रुप झाला 12चा. कॉईल पर ग्रुप म्हणजे एकूण कॉईल भागिला एकूण ग्रुप 24 कॉईल भागिला 12 हा कॉईल ग्रुप आहे, म्हणजे एकूण कॉईल पर ग्रुप हे 2 झाले. एका फेजमधील कॉईल म्हणजेच एकूण कॉईल भागिला एकूण फेज म्हणजे 24/3 म्हणजे ते एक फेजमधील कॉईल ह्या 8 आल्या. कॉईल पिच म्हणजे एकूण स्लॉट्स भागिला एकूण पोल
म्हणजे 24 भागीला एकूण 4 पोल आहेत, म्हणजे ते होतील 6 प्लस मायनस 1 किंवा 6 अधिक 1 बरोबर 7 किंवा 6 मायनस 1 बरोबर 5. कॉईल स्पॅन हा 1 ते 8 घेण्यात येईल किंवा 1 ते 6 घेण्यात येईल. 7वा मुद्दा, एका विभागातील कॉइल्स म्हणजे एकूण कॉइल्स भागीला एकूण विभाग म्हणजे 24 भागीला 4 बरोबर 6 कॉइल्स. एकूण इलेक्ट्रिकल डिग्री 360 डिग्रीज मल्टिप्लाइड बाय पोलच्या जोड्या. 360 डिग्रीज पोलच्या 2 जोड्या आहेत, म्हणजे एकूण इलेक्ट्रिकल डिग्रीज ह्या 720 इलेक्ट्रिकल डिग्रीज झाल्या. 9वा मुद्दा, प्रत्येक स्लॉट गणिक इलेक्ट्रिकल डिग्री म्हणजे एकूण इलेक्ट्रिकल डिग्री भागीला एकूण स्लॉट. टोटल इलेक्ट्रिकल डिग्री ही 720 इलेक्ट्रिकल डिग्री आली आणि एकूण स्लॉट्स हे 24 आहेत. याचा भागाकार 30 इलेक्ट्रिकल डिग्रीज येतो, म्हणून प्रत्येक स्लॉटची ही इलेक्ट्रिकल डिग्री 30 इलेक्ट्रिकल डिग्री आहे. 10वा मुद्दा आहे 120 डिग्रीज इलेक्ट्रिकल डिग्रीसाठी लागणारे स्लॉट म्हणजे 3 फेजमधलं जे इलेक्ट्रिकल डिग्रीनी सेपरेशन केलेलं अंतर आहे त्याकरता किती स्लॉट्स लागतील, तर ते 120 डिवायडेड बाय 30, 4 स्लॉट्स हे 120 डिग्रीज इलेक्ट्रिकल डिग्रीसाठी लागणारे स्लॉट्स आहेत. आता फेजमधील अंतर, समजा आर फेजसाठी स्लॉट नंबर 1 कन्सिडर केला, तर वाय फेजसाठी 1 + 4 तो येईल स्लॉट नंबर 5. बी फेजसाठी स्लॉट नंबर 9 म्हणजे 5 + 4, कारण 120 डिग्री इलेक्ट्रिकल डिग्रीसाठी लागणारे स्लॉट्स हे 4 आहेत, म्हणून 3 फेज करता 4च्या स्लॉटच्या डिफरन्सनी हे स्लॉट नंबर्स येतील. इथे आता वाइंडिंग टेबल बघू. लेफ्ट हँड साईडला जो पहिला कॉलम दाखवलेला आहे तो 4 पोल आहेत, NS NS. त्यानंतर राईट हँड साईडला आर पोलचा कॉलम आहे, वाय पोलचा कॉलम आहे आणि बी पोलचा कॉलम आहे. ही डबल लेअर वाइंडिंग असल्यामुळे पहिली कॉईल साईड्स 1 to 6 असेल आणि डबल लेअरचा दुसरा कॉईल आपण 2 to 7 कन्सिडर केला, कारण आपण ही जी पीच 5ची कन्सिडर केली आहे, म्हणजे 1 + 5 = 6, 2 + 5 = 7. त्याचप्रमाणे आर फेजमध्येच आपण साऊथ पोलवरती विचार केला असता 7 पासूनच ती कॉईल साईड चालू होईल. 7 + 5 12, लगेच 8 + 5 13. त्यानंतर नेक्स्ट पोलमध्ये 13 + 5 18, नंतर 14 + 5 19. नंतर नेक्स्ट पोलमध्ये 19 + 5 24, परंतु आपल्या कॉईल साईड्स 24ला संपलेले आहेत, म्हणून त्यानंतर 20 + 5 25 न होता ती कॉईल होईल 1. त्याचप्रमाणे वाय फेजमध्ये ही कॉईल साईड सुरू होईल 5 नंबरपासून. ही 5 नंबरसाठी व्हायचं कारण असं की 2 फेजमधलं अंतर आपल्या 4 स्लॉटचं आहे, म्हणून 1 + 4 = 5 आणि आपली पोल पीच आहे 5ची, म्हणजे 5 + 5 = 10, म्हणून 5 to 10, देन 6 to 11. नेक्स्ट पोल करता 11 to 16, 12 to 17,
त्याच्यानंतर नेक्स्ट पोल करता 17 to 22, 18 to 23. त्यानंतर नेक्स्ट पोल करता 23 to 4, कारण टोटल कॉईल साईज 24च आहेत, आणि 24 to 5. बी फेजमध्ये आपण कॉईल साईडची सुरुवात ही 9व्या स्लॉट्सपासून करू, कारण 2 फेजमधलं सेपरेशनचं अंतर हे 4 स्लॉटचं आहे. 5 + 4 = 9. आपली कॉईल पिच ही 5ची आहे, म्हणून 9 + 5 = 14. लगेच डबल लेअर कॉईलची वाइंडिंग असल्यामुळे ते होईल 10 to 15. नेक्स्ट मॅग्नेटिक पोलला 15 to 20 आणि 16 to 21. अगेन नेक्स्ट मॅग्नेटिक पोलला 21 to 2, कारण टोटल कॉईल साईज 24च आहेत, म्हणून 21, 22, 23, 24, 1 आणि 2. 22 to 3, देन 3 to 8 आणि 4 to 9. अशा प्रकारे आज आपण मोटर रिवाइंडिंगची गणना व वाइंडिंग टेबल कसा तयार करावा याचा आपण अभ्यास केला. धन्यवाद.